नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक अर्थशास्त्रातला एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत. तो म्हणजे सार्वजनिक खर्चाची रचना, ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर असे म्हणतात. सार्वजनिक खर्चाची रचना पाहता सरकारला समाजाचे किंवा देशाचे जीवन सुरळीत चालविण्यासाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पारंपरिक पद्धतीने विचार केल्यास सरकारला किमान 3 कार्य पूर्ण करावी लागतात. त्यामध्ये नंबर 1 परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, नंबर 2 अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, नंबर 3 सार्वजनिक हिताचे प्रकल्प राबविणे. परंतु फ्रान्सची राज्यक्रांती, इंग्लंड व इतर युरोपियन देशातील औद्योगिक क्रांती, लोकशाही शासन पद्धतीचा वाढता विस्तार तसेच 20व्या शतकात महत्त्वाची ठरलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना आणि समाजवादी विचारसरणीचा वाढता प्रभाव यामुळे सरकारच्या जबाबदारीची व कार्याची मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली आहे. त्यामुळे अशा कार्यावर सरकारचा सार्वजनिक खर्च होऊ लागलेला आहे. आधुनिक पद्धतीचे लोकशाही व कल्याणकारी शासन लक्षात घेता सरकारला संरक्षण, सामान्य प्रशासन, पोलीस व कायदे व्यवस्था, कल्याणकारी कार्य, सार्वजनिक कर्जावरील व्याज इत्यादी कार्यासाठी खर्च करावा लागतो. सार्वजनिक खर्चाचे आधुनिक वर्गीकरण लक्षात घेता सार्वजनिक खर्चाची रचना पुढील प्रमाणे केल्याची दिसून येते. यामध्ये नंबर 1 चा खर्च आहे तो म्हणजे महसुली व भांडवली सार्वजनिक खर्च. यामध्ये काय येतं तर जो सार्वजनिक खर्च चालू खात्यावर किंवा महसुली खात्यावर केला जातो, किंबहुना जो सार्वजनिक खर्च संबंधित कामासाठी दरवर्षी पुन्हा पुन्हा करावा लागतो, त्यास महसुली खर्च असे म्हणतात. असा खर्च शक्यतो चालू उत्पन्नातून म्हणजेच कर महसुलातून केला जातो. तर या उलट भांडवली सार्वजनिक खर्च हा नव्या गुंतवणुकीसाठी, नव्या योजनांसाठी की ज्यातून महसुली उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता असते, अशा भांडवली प्रकल्पावर भांडवली सार्वजनिक खर्च केला जातो. भांडवली सार्वजनिक खर्च करण्यासाठी सरकार शक्यतो कर्जाऊ निधीचा वापर करते व अशा कर्जाऊ निधीची परतफेड करण्यासाठी संबंधित प्रकल्पापासून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग वापरला जातो. दुसरा खर्च आहे योजना व योजनेतर सार्वजनिक खर्च. विकसनशील देशापैकी काही देशांनी आर्थिक विकास साध्य करण्यासाठी नियोजन व तंत्राचा वापर सुरू केला आहे. मर्यादित भविष्य काळामध्ये उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जो सार्वजनिक खर्च केला जातो त्यास योजना खर्च असे म्हणतात. या उलट सरकारला जो चालू खर्च टाळता येत नाही, ज्या खर्चाची अपरिहार्य जबाबदारी सरकारवर असते व जो खर्च सरकारला करावाच लागतो, त्याला योजनेतर खर्च असे म्हणतात. खर्चाचा त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विकासात्मक व विकासेतर सार्वजनिक खर्च. देशाचा विकास घडून आणणाऱ्या बाबीवर केलेला खर्च म्हणजेच विकासात्मक सार्वजनिक खर्च होय. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, पाणी पुरवठा, घर बांधणी, शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, शास्त्रीय सेवा व संशोधन, माहिती व प्रसारण, वाहतूक व दळणवळण, रोजगार विनिमय केंद्रे, रोजगार निर्मिती, कामगार कल्याण, शेती व शेतीशी निगडीत सेवा, उद्योगधंदे, खनिजे, परराष्ट्रीय व्यापार, सामाजिक व सामाजिक विकास योजना, नागरी विकास इत्यादी देशाचा विकास घडून आणणाऱ्या बाबीवर केला जाणारा जो काही खर्च असतो तो असतो विकासात्मक खर्च. तर ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला प्रत्यक्ष हातभार लागणार नाही, तरीही तो खर्च सरकारला आवश्यक म्हणून करावा लागतो, त्याला विकासेतर सार्वजनिक खर्च असे म्हणतात. मग यामध्ये सरकारी कर्जावरील व्याज, कर व अनेक शुल्क गोळा करण्याचा खर्च, सार्वजनिक बांधकामे, पोलीस, न्यायदान, देशाचे संरक्षण, नाणी व नोटा छपाईचा खर्च, निवृत्ती वेतन, टपाल व सेवा इत्यादी वरचा खर्च याचा समावेश होतो. मित्रांनो, अशा प्रकारे या सार्वजनिक खर्चाची काही रचना आहे, ह्या रचनेमध्ये हे 3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिसून येतात. आता आपण सार्वजनिक खर्चामध्ये होणारी जी काही वाढ आहे
त्या वाढी संदर्भात थोडक्यात जाणून घेऊया. सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक खर्चातील वाढ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानला जातो. परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे, देशातील न्याय व सुव्यवस्था राखणे एवढ्यापुरते सरकारचे कार्य पूर्वी मर्यादित होते. जे सरकार कमीत कमी कार्य करीत ते सर्वोत्तम असे विचार ॲडम स्मिथचे होते. अर्थव्यवस्थेत बिघाड झालाच तर तो अदृश्य शक्तीद्वारे आपोआप दूर होऊन अर्थव्यवस्थेचे कार्य पूर्ववत व सुरळीतपणे सुरू होते, असा ॲडम स्मिथचा सरळ व सोपा विचार होता. निसर्गवादी अर्थतज्ञांनी ॲडम स्मिथच्या निर्हस्तक्षेप धोरणाचे समर्थन केले, म्हणजेच संरक्षणात्मक व देशांतर्गत सुव्यवस्था राखण्याची कार्य सरकारने करावीत व अर्थविषयक कार्य व्यक्तीकडे सोपवावीत असा विचार पूर्वी प्रबळ होता. परंतु 19व्या शतकाच्या शेवटापासून विशेषतः 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच समाजवादी विचारसरणीचा उदय व विकास कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला वाढता पाठिंबा आणि बहुसंख्य देशांनी स्वीकारलेली लोकशाही पद्धती इत्यादीमुळे सरकारच्या कार्यात केवळ विस्तृत वाढच नव्हे तर सखोल किंवा गहन वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस जर्मन अर्थतज्ञ वॅगनर यांनी सरकारच्या खर्चाच्या वाढीसंबंधी जैविक सिद्धांत मांडला. त्यामध्ये सार्वजनिक खर्चाच्या वाढीसंबंधीचे अनुभवाधारित पुष्टी व विश्लेषण केले. इटालियन अर्थतज्ञ F.S. निट्टी यांनी अनेक देशाचे प्राचीन काळापासून आतापर्यंतचे खर्चाचे आकडे गोळा केले, त्याचा अभ्यास केला आणि असा निष्कर्ष काढला की केंद्रीकृत सरकारे असोत किंवा विकेंद्रित सरकारे असोत, युद्धप्रिय असोत किंवा शांतताप्रिय असोत, लहान असोत किंवा मोठे असोत, सर्व प्रकारच्या सरकारामध्ये सार्वजनिक खर्चात सतत वाढ करण्याची प्रवृत्ती दिसून येते. अलीकडे 1961 मध्ये पीकॉक वाइझमन यांनी राष्ट्रीय संकटानंतर विस्थापन परिणाम, केंद्रीकरण परिणाम व अंतर्निरीक्षण परिणामामुळे सरकारी कार्य व सार्वजनिक कार्य कायमस्वरूपात वाढतात हे सरकारी खर्चासंबंधीच्या गृहीतकाच्या सहाय्याने स्पष्ट केले. सध्या जगातील सर्वच देशातील सार्वजनिक खर्चात सातत्यपूर्ण स्वरूपात वाढ होत आहे. सार्वजनिक खर्चामध्ये जी वाढ होते त्या वाढीची कारणे सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये पुढील प्रमाणे दिसून येतात. ती कार्य आपण जर थोडक्यात पाहिली तर पहिलं जे काही कार्य आहे ते वाढती लोकसंख्या. मित्रांनो, अलीकडील काळामध्ये सर्वच देशातील लोकसंख्येचा विचार केल्यास असे दिसून येतं की जगातील सर्वच देशांची लोकसंख्या वाढत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग भयानक आहे. या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला विविध सेवा देण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. म्हणून सार्वजनिक खर्च अशा अविकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीच्या वेगाने या कारणामुळे वाढत जातो. पुढचं कारण आहे ते म्हणजे वाढते शहरीकरण. शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्यामुळे खेड्यातील लोकांचा ओघ शहराकडे वाहू लागतो. यामुळे वाढत्या लोकसंख्येचे केंद्रीकरण शहरामध्ये व्हायला लागते. अशा शहरातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचे व औद्योगिक संस्थेचे केंद्रीकरण होते. अशा शहरामध्येच विविध सोयींसाठी सार्वजनिक सत्तांना फार मोठा खर्च करावा लागतो, ज्यामध्ये दिवाबत्ती, पाणी पुरवठा, स्वच्छ रस्ते, स्वच्छ पाणी, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, स्थानिक वाहतूक, गृहनिर्माण कायदा व पोलीस संरक्षण, स्थानिक दळणवळण, सार्वत्रिक क्रीडांगणे, करमणूक केंद्रे, मूलभूत निस्सारण यांचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागतो. अशा प्रकारच्या सेवा सवलती सरकारला उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यामुळे शहरी भागामध्ये सरकारचा प्रतिव्यक्ती खर्च सातत्यपूर्ण स्वरूपामध्ये वाढत जाताना दिसतो. याचाच अर्थ असा की वाढत्या शहरीकरणामुळे सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही वाढीस लागते. पुढचं जे काही कारण आहे ते आहे कल्याणकारी राज्याची संकल्पना. अलीकडेच सर्वच देशामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली गेली आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळे जनतेच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या कल्याणाची जबाबदारी सरकारवर येऊन पडली आहे. जनतेचे महत्तम कल्याण साधण्यासाठी अनेक योजना सरकारद्वारे आखल्या जाऊ लागल्या, त्या अंमलातही आणल्या जात आहेत. आर्थिक समता, पूर्ण रोजगार, आर्थिक स्थैर्य
दुर्बलांना मदत, सर्वांगीण विकास, महत्तम कल्याण, सामाजिक सुरक्षा यासारख्या जबाबदाऱ्या सरकारला स्वीकाराव्या लागतात. या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सरकारला जी कार्य करावी लागतात त्यांचा खर्चही मोठा असतो. रोजगार हमी वेतन, वृद्धापकाल वेतन, औषधांसाठी मदत, स्वास्थ्य वेतन, शैक्षणिक सवलती, निशुल्क शिक्षण, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी कल्याणकारी योजनांचा प्रचंड खर्च सरकारला सहन करावा लागतो. हे तिसरे जे काही कारण आहे ते सार्वजनिक खर्च वाढीचं असल्याचं दिसून येतं. पुढचं जे काही कारण आहे ते आहे लष्कर व संरक्षण व्यवस्थेची स्वरूप. मित्रांनो, अलीकडील काळामध्ये जगातील बहुतेक सर्व देशांच्या संरक्षण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याची दिसून येते. युद्ध असो किंवा नसो, युद्धाची तयारी मात्र असली पाहिजे असे प्रत्येक देशातील सरकारला वाटते. युद्धाचे शास्त्र व शास्त्राचे स्वरूप या गोष्टी फार झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे नवनवीन शस्त्रास्त्रे बनविणे व विकत घेणे हे महाग होऊ लागले आहे. अण्वस्त्रांच्या शोधामुळे प्रत्येक देशाला आपण केव्हा तरी अण्वस्त्र संपन्न व्हावे अशी वाटू लागते. अण्वस्त्रे निर्माण करणे ही केवळ श्रीमंत देशाचेच काम आहे, पण गरीब देश देखील आपल्या उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा अणुशक्तीच्या उत्पादनावर खर्च करीत आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारचा संरक्षण खर्च वाढत चालला आहे. संरक्षण खर्चात कपात करायला वावच राहिलेला नाही. भारतासारख्या शांतिप्रिय देशाला सुद्धा मनाविरुद्ध सतत युद्धसज्ज राहण्यासाठी युद्ध व संरक्षणावरील खर्चामध्ये अनेक पटीने वाढ करावी लागत आहे. आधुनिक संरक्षण व्यवस्थेसाठी ज्या प्रकारच्या लष्करी सामग्री असाव्या लागतात त्या ज्या प्रमाणात लागतात व त्या फार मोठ्या गुणात्मक फरकाने उभाराव्या लागतात, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. पायदळाबरोबरच आरमार, हवाई दल, पाणबुड्या, अण्वस्त्रे, आधुनिक शस्त्रे व त्यासाठी सैनिकांना घ्यावे लागणारे शिक्षण व प्रशिक्षण यामुळे सरकारच्या लष्करी खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे आणि परिणामी सार्वजनिक खर्चात सुद्धा भर पडत आहे. पुढचं जे काही कारण आहे ते आहे विकास व नियोजनात्मक कार्य. अविकसित देशामध्ये त्यांच्या सरकारपुढे आपल्या देशांच्या आर्थिक विकासाचा फार मोठा प्रश्न उभा असतो. देशाच्या जलद आर्थिक विकासासाठी करावी लागणारी पायाभरणी खाजगी संस्थांकडे सोपवली जात नाही. ती अविकसित देशात सरकारकडून केली जाते. अविकसित देशात विकासासाठी व विकसित देशात सातत्यपूर्ण वाढ व पूर्ण रोजगार समतोलासाठी आजकाल सरकारला पुढाकार घेऊन काही गोष्टी पार पाडाव्या लागतात. विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक आवश्यक असणाऱ्या परिसेवा व सार्वजनिक क्षेत्रातील मोठे उद्योग ही सरकारची जबाबदारी बनली आहे. व्यापार चक्रांची तीव्रता व प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. आर्थिक विकास सर्वांगीण व जलद होण्यासाठी नियोजनाचे तंत्र आजकाल सर्व देशात वापरले जाते. नियोजनाचे तंत्र समाजवादी देशांनी लोकप्रिय केले असता भांडवल प्रधान देश काही क्षेत्रामध्ये या तंत्राचा अवलंब करू लागला आहे. नियोजनाच्या या तंत्रात सरकारला पुढाकार घ्यावा लागतो. नियोजनाचा स्वीकार केल्यामुळे उद्योग, शेती, व्यापार, बँकिंग या सर्वच क्षेत्रामध्ये सरकारला लक्ष घालावे लागते. साहजिकच त्यासाठी नियोजन खाते, नियोजन यंत्रणा तयार करावी लागते. विविध खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. उद्योगधंद्याचा बहुमुखी विकास, लोकांच्या जीवनमानात वाढ, नैसर्गिक साधनांचा विकास व उपयोग, राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ इत्यादी उद्दिष्टे नियोजनाच्या कार्यक्रमामुळे हाती घेता येतात. अल्पकालीन व दीर्घकालीन योजना तयार करून त्या कार्यान्वित केल्या जातात. योजना पार पाडण्यासाठी देशामध्ये व देशबाहेरील पैसा प्राप्त केला जातो, कर्ज काढले जाते. हा योजनावरील अवाढव्य खर्च सरकारलाच करावा लागतो. योजनांच्या आकाराबरोबर हा खर्च वाढत जातो. याचाच अर्थ विकास व नियोजनात्मक कार्यामुळे सार्वजनिक खर्च सातत्यपूर्ण स्वरूपामध्ये वाढत चालल्याचे दिसून येते. पुढचं जे काही कारण आहे ते आहे लोकशाही प्रवृत्तीत होणारी वाढ. जगामधील बहुसंख्य देशामध्ये लोकशाही प्रातिनिधिक शासन कमी अधिक प्रमाणामध्ये स्वीकारल्याचे आपणास दिसून येते. लोकशाही विकेंद्रीकरणाची क्रिया देशात सुरू झाली की सर्व स्तरावर सरकार निर्माण होतात. ही सगळी सरकार चालवायची म्हटली तर सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो. लोकशाही निवडणुका आल्या, लोकशाही नियुक्त प्रतिनिधी आली, लोकसभा आली, राज्यसभा आली, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा
पंचायत समित्या, ग्रामपंचायत अशा शासनाच्या अनेक टप्पे व त्याची रचना या ठिकाणी तयार करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यांचा खर्चही असतो. त्यातच अनेक समित्या, चौकशी मंडळ, सार्वजनिक आयोग, आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य, प्रातिनिधिक व प्रशासकीय खर्च यांच्यावरचे खर्च सुद्धा वाढत जाऊ लागतात. त्याचप्रमाणे परदेशातील राजदूतावास, शिष्टमंडळ, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी, विश्वकोश, आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्व या सर्व गोष्टीवर आपणास खर्च करावा लागतो. म्हणजे सरकारला खर्च करावा लागतो व हे सगळं निपटायचं म्हटलं तर त्याचा खर्च जो आहे ते खर्च काय होतं, वाढत जातं. म्हणजेच लोकशाही प्रवृत्तीमध्ये जर वाढ झाली, हे सगळं करावं लागतं. कारण लोकशाही म्हटलं म्हणजे सगळ्यांचे अधिकार आले, सगळ्यांची सोय करावी लागते, सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. ही काळजी घेण्यासाठी कुणी आपल्याला कर्ज काढावं लागतं, कुठून आपल्याला पैसे विकत घ्यावे लागतात, कुठून आपल्याला पैसे व्याजाने घ्यावे लागतं. हे सगळं करावंच लागतं कारण लोकशाही आपल्याला रुजवायची असते. म्हणून लोकशाही प्रवृत्तीत वाढ झाली, हे लोकशाही प्रवृत्तीत वाढ होणे हे सार्वजनिक खर्च वाढीचं काय असतं, एक कारण असतं. हुकुमशाहीमध्ये असं नसतं. हुकुमशाहीमध्ये लोकांच्या विकासाबद्दल काही घेणं नसतं. मात्र लोकशाहीमध्ये सार्वजनिक खर्च हा वाढीस लागतो. हे मूळ आहे. पुढचा जो काही कारण आहे ते आहे मुलकी शासन खर्च. तर मुलकी शासन खर्च म्हणजे काय, तर राज्य चालवणे व अंतर्गत सुव्यवस्था ठेवणे यासाठी प्रत्येक सरकारला प्रशासनावर खर्च करावा लागतो. सरकारची कार्य सतत वाढत असतात. त्यामुळे मंत्रालय, त्याची विविध खाती, त्या खात्यातील अधिकारी, त्या अधिकाऱ्याच्या हाताखाली मोठा नोकर वर्ग, हे रात्रंदिवस चालणारं काम हे फार गुंतागुंतीचं असतं. त्यामुळे सरकारला काय करावं लागतं, तर दुसऱ्या देशामध्ये वकिलाती म्हणजेच दुसऱ्या देशामध्ये जे आपल्या अँबॅसेडर आहेत ते उघडावे लागतात. मग ते उघडण्यासाठी सरकारला मोठा खर्चही करावा लागतो. मग वाढती महागाई, सरकारी अधिकारी, कर्मचारी वेतन, मग महागाई भत्ते आले, बाकीच्या ज्या काही अनवॉन्टेड गोष्टी असतात सरकारला कराव्याच लागतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे केंद्र सरकारने एकदा अधिक वेतन महागाई भत्ता दिला की राज्य सरकारना सुद्धा तो द्यावा लागतो, जिल्हा परिषदांना सुद्धा द्यावा लागतो, नगर परिषदांना द्यावा लागतो. म्हणजेच काय की सर्वच सार्वजनिक सत्तांचा नागरी प्रशासनावरचा खर्चाचा भार हा लोकशाही पद्धतीमध्ये, शासन पद्धतीमध्ये, प्रशासकीय खात्यामध्ये बहुधा गरजेपेक्षा अधिक रोजगार भरती होते. हे मुख्य आहे की लोकशाहीमध्ये प्रशासकीय खात्यात बहुधा गरजेपेक्षा जास्त भरती होत असते. त्याचा ताण हा सार्वजनिक खर्च वाढीवर पडतो. म्हणजे सरकारच्या तिजोरीवर पडतो. सरकारची तिजोरी म्हणजे काय, जनतेच्या विकासासाठी उभारलेली एक खेळी असते. त्या खेळीवर हा सगळा ताण पडू शकतो. पुढचा जो काही कारण आहे ते कारण आहे की औद्योगिक विकास. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील सर्व देशामध्ये काय झालेलं आहे, औद्योगिकरणाची सुरुवात झाली आहे. औद्योगिक विकासाबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडून आलेले आहे. मग उत्पादन पद्धती सुधारणा असेल, यांत्रिक व तांत्रिक प्रगती असेल, श्रमविभाजन असेल, या सर्वांमुळे देशाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येते. त्यामुळे काय होतं, तर राष्ट्रीय उत्पादनामध्ये दरमानसी उत्पन्नामध्ये आणि लोकांच्या जीवनमानामध्ये वाढ होते. परंतु त्याचबरोबर कामगार व मालक संघर्ष, उद्योगाचं नियंत्रण, उपभोक्ता संरक्षण, आर्थिक शोषण, आजारी उद्योग या बाबी सुद्धा काय होतात, वाढत जातात. ह्या समस्या आहेत, ह्या औद्योगिक समस्या निर्माण होतात. या सर्व समस्याकडे सरकारला लक्ष द्यावं लागतं. कारण सरकार कोणासाठी असतं, हे समस्या सोडवण्यासाठी असतं. तर कामगारविषयक कायदे करावे लागतात. मग कामगारविषयी कायदे केले तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, औद्योगिक क्षेत्रातील संप, घेराव, अशांतता, पोलीस व्यवस्था या सगळ्या बाबीकडे सरकारला लक्ष द्यावं लागतं. मग कोर्ट असेल, कचेरी असेल, त्यांचे केस चालवण्याचे प्रकार असतील, तुमच्या व्यवस्थेची रचना असेल, मग तुम्हाला एखाद्याने संप केला तर त्या संपासाठी लागणाऱ्या पोलिसांचा खर्च असेल, ह्या सगळ्या बाबी, अशांतता, मोर्चे यासारख्या कारणामुळे पोलीस व न्याय व्यवस्था यांचे कुमक वाढवू लागते. त्यांच्यावरचा खर्च काय होतो, वाढीस लागतो. त्याचबरोबर काय होतं की मक्तेदार जे असतात त्या मक्तेदाराच्या विरोधामध्ये कायदेशीर व्यवस्था करावी लागते. या सर्वांसाठी सरकारला अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, हुकुमशाहीमध्ये हे होत नाही. पुढचं जे काही कारण आहे ते कारण आहे उद्योगाचे व व्यवसायाचे राष्ट्रीयकरण. बहुतांश लोकशाही देशामध्ये आवश्यक व संरक्षण उद्योगाचे संचालन व मालकी हक्क संरक्षण सरकारकडे असते. तसेच समाजवादी विचारांचा पगडा ज्या राष्ट्राचा आहे तिथे विविध उद्योगांचं, व्यवसायाचं व सेवाचं राष्ट्रीयकरण
करताना दिसून येते. राष्ट्रीयकरण करताना प्रथम उद्योगांना नुकसान भरपाई म्हणून फार मोठी रक्कम द्यावी लागते. नंतर हे राष्ट्रीयकरण उद्योग व्यवसाय सरकार चालवताना सरकारला बराच खर्चही करावा लागतो. उद्योग व्यवसायाच्या राष्ट्रीयकरणाचा मुख्य हेतू काय असतो? तो असतो व्यवसायावर जनतेची मालकी प्रस्थापित करून दे, जनतेला कमीत कमी वस्तू व सेवांचा कमी किमतीत वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हे त्यांचा उद्देश असतो. ह्यामुळं काय होतं की जर सरकारला असं करायचं असेल, ते जनतेची सेवा करायची असेल, तर सरकारी मालकीच्या उद्योगामध्ये नफ्याचं प्रमाण कमी असतं. म्हणून सरकार काय करतं की काही उद्योग तोट्यात सुद्धा चालवतं. तुम्ही बघा, आपले काही उद्योग तोट्यात सुद्धा चालले आहेत. भरपूर उद्योग असे आहेत की तोट्यात सुद्धा चालले, तर सरकार काही उद्योग विकायला सुद्धा काढतंय. ही गोष्ट नाकारता येत नाही. विकायला काय काढतं तर त्याच्यामागे अनेक कारण आहेत. हा तोटा सरकारला काय करावा लागतो? सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारी खर्च वाढीस लागतो. पुढचं कारण आहे ते म्हणजे किंमत पातळीत वाढ होते. आता जगातील बहुतेक जे देश आहेत त्यामध्ये किंमत पातळी सतत वाढत गेलेली दिसते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किमतीची वाढ सुरू झाली व ती अजूनही चालू आहे. ती थांबलेली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं? किमती झपाट्याने फार वाढल्या. मग वाढत्या किंमत पातळीमध्ये सरकार खरेदी करत असलेल्या वस्तू व सेवा यांना जास्तीत जास्त किंमत द्यावी लागली. याशिवाय किंमत वाढीमुळे आपल्या नोकरांच्या वेतनात व इतर भत्त्यामध्ये वाढ करावी लागते. हे सगळं करायचं म्हटलं तर काय लागतं? पैसा येतो. पैसा आला म्हणजेच काय होते? सरकारला तिजोरीवर भार पडतो. तिजोरीवर पडणारा भार म्हणजेच काय? सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होणे. पुढचं जे काही कारण आहे ते आहे उत्पादन वाढीला उत्तेजन. आता उत्पादन वाढीला उत्तेजन यामध्ये नेमका अर्थ काय घ्यायचा? तर तो असा की खाजगी क्षेत्रातील उद्योगांना सहाय्य करणे ही सरकारची जबाबदारी असते. बघा, खाजगी क्षेत्रातील उद्योगांना सहाय्य करणे ही सरकारची जबाबदारी असते. आज तेच होते. तुम्ही बघा, आजच्या काळामध्ये जास्तीत जास्त खाजगी उद्योगावर सरकारचं काय चाललेलं आहे? वरदहस्त वाढतोय. नवीन उद्योगांच्या स्थापनेसाठी, प्रस्थापित उद्योगांच्या विकासासाठी तसेच छोटे मोठे शेतकरी व उद्योजक यांना आवश्यक ते सहाय्य देऊन देशातील उत्पादन वाढीला चालना देण्याचे कार्य काय करावं लागतं? सरकारला करावं लागतं. आता मला सांगा की खाजगी क्षेत्रातील उद्योगांना सहाय्य करणे, नवीन खाजगी उद्योग स्थापन करणे, प्रस्थापित उद्योगांच्या मालकांना विकासासाठी पैसे देणे. तर इथे सांगितलं की छोटे मोठे शेतकरी उद्योजक, छोटे मोठे शेतकऱ्यांना आज किती सरकारकडून मदत होते ते तुम्हीच बघा. हे सगळं करण्यासाठी सरकारला काय करावं लागतं? त्यांच्या सरकारच्या तिजोरीतूनच पैसा खर्च करावा लागतो. मग तिजोरीवरचा वाढता भार म्हणजेच काय? सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचं कारण. आता शेवटचा जो काही मुद्दा आहे यातला, त्याकडे आपण वळूया. तो म्हणजे सरकारकडे पाहण्याचा लोकांच्या दृष्टिकोनातील बदल. हा आज आपण 2021 कडे वाटचाल करतोय. 4 महिने राहिलेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021 कडे आपण वळूया. तर यामध्ये चर्चा फार थोड्या प्रमाणात होत आहे की लोकांचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो. तर 20व्या शतकामध्ये लोकांचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. पूर्वीच्या काळी सरकार म्हणजे एक जुलूम किंवा छळ करणारी संस्था असं म्हटलं जात होतं. परंतु मात्र आता या सरकारच्या सहाय्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही अशी सर्वसामान्य माणसाची भावना झालेली आहे. म्हणजेच आपण बघा, कोणी गरिबी हटाव, कोणी रोजगार बढ़ाव, कोणी अच्छे दिन, कोणी आणखी काय. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पूर्वी सरकार म्हणजे छळवाद करणारी संस्था, आजचं सरकार म्हणजे प्रगती करणारी संस्था. असा जो काही दृष्टिकोन आहे सरकारकडे पाहण्याचा, तो सर्वसामान्यांचा बदललेला आहे. तर सर्वसामान्यांची किती डोळझाक सरकार करतो ते सर्वसामान्यांनी ठरवावं. तांत्रिक प्रगतीमुळे सामान्य माणसाच्या जीवनातील परावलंबित्व व असमर्थता वाढली आहे. आपल्या आवाक्या बाहेरची जे काही प्रश्न असतील त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना सरकारची गरज भासलेली आहे. कारण की सरकार म्हणजे मेजॉरिटी अथॉरिटी. निर्णय घेण्याची क्षमता, जनतेच्या कुठल्याही मुद्द्याला निर्णय घेण्याची क्षमता सरकारकडे असते. आपल्या प्रश्नाची सोडवणूक कोण करेल? सरकार करेल.
त्यामध्ये आपल्याला सरकारकडेच जावं लागतं. मग अर्थव्यवस्थेत तेजी मंदीच्या व्यापार चक्रामुळे जे आश्चर्य निर्माण होतं ते नियंत्रित करण्याचे कार्य सरकार करू शकतं, अशी लोकांची भावना झालेली आहे. इथे सुद्धा विचार करा. मंदी नियंत्रित करण्याकरता सरकारने तुटीचे अंदाजपत्रक करून सुद्धा सार्वजनिक खर्चातील वाढ भरून काढली पाहिजे, परंतु निघत नाही. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सरकार खर्चात मोठी वाढ झाल्याची दिसते. आता इथे काय झालेलं आहे, पूर्वी सरकार काय करायचं, तुटीचा अंदाजपत्रक सादर करायचं. आता जास्तीत जास्त डेफिसिट, एक गुणोत्तर असं आहे की जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या खिशातून जनतेसाठी खर्च करा. केसनं जे सांगितलं की द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी 1936ला जे काही पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमच्या जनते ह्या फ्रँकलिन रुझवेल्टला असं सांगितलं होतं की तुमच्या देशाला मंदीच्या विषयातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही तुमच्या खिशात पैसे असोत नसोत तुम्ही कर्ज काढून तुमच्या जनतेची भूक भागवा. म्हणजेच काय, तर तुमची तुटीची अर्थव्यवस्था असताना सुद्धा तुटीचा अर्थभरणा करा. म्हणजेच काय, तूट निर्माण करा. तूट निर्माण करणे म्हणजे काय, लोकांकडून पैसे घेणे, उत्पन्न कमी म्हणजे लोकांकडून पैसे घेणे, कर्ज काढणे आणि जनतेची भूक भागविणे. ह्यामुळे काय होईल, ह्यामुळे देशातील दुःख, दारिद्र्य व दैन्य दूर होईल, कारण हे सरकारचं कर्तव्य आहे. अशा भावना लोकांमध्ये काय होऊ लागल्या आहेत, जोर धरू लागले आहेत. म्हणून बेकारी, गरिबी हटवण्याकरता सरकारला विविध बाबीवर खर्च करावा लागतो आहे. याशिवाय आज अन्य कोणत्याही क्षुल्लक प्रशासनाच्या समस्या सोडवण्याकरता सरकारकडेच जावे लागते. ही लोकांची प्रवृत्ती झाली आहे. यासाठी मग आंदोलनवाद उपायाच्या साह्याने सरकारवर दडपणे आणले जातात व सरकारला खर्च करायला भाग पाडलं जातं. यामुळे सर्व स्तरावरील सरकारचा खर्च वाढत जातो. आता आजच्या परिस्थितीमध्ये 23 मार्च 2020 पासून तर आजच्या सप्टेंबर पर्यंत अनावश्यक खर्च झालाय का? कोरोनाच्या विषाणूमुळे आवश्यक खर्च झालाय, पण किती खर्च झालाय, नेमका कोणावर खर्च केलाय, ह्या बाबींचं उत्तरदायित्व, ह्या बाबींवर उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. कारण त्यांनी जनतेला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी खर्च केलाय असं म्हटलं जातं. मग सर्व स्तरावरील सरकारी खर्च वाढत आहे, कारण त्याला ही जी काही कारणं आहेत, ही कारणं कारणीभूत आहेत. ही जी काही 12 कारणं आपण या ठिकाणी पाहतोय, त्या 12 कारणामुळे सरकारचा खर्च काय होतोय, वाढतोय. म्हणून यावरील सर्व घटकांचा व कारणांचा विचार केल्यास आधुनिक काळात सर्व स्तरावरील सार्वजनिक सत्तांच्या खर्चात वाढ का झाली व इथून पुढेही का होत आहे व आजही का आहे याची स्पष्ट कल्पना येते. सरकारी खर्चात वाढ होणे हे वाईट नाही, परंतु सरकारी खर्चातील वाढीमुळे देशातील उत्पादनाच्या प्रमाणामध्ये वाढ, संपत्तीच्या वितरणात सुधारणा, आर्थिक स्थैर्य व भावी पिढ्यांच्या सुखसोयीची उपलब्धता इत्यादी उद्दिष्टे साध्य होत असतील तर सरकारी खर्चात वाढ करणं चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर या लेक्चरमध्ये आज आपण सरकारी खर्चात वाढ कशी होते, त्याचबरोबर सरकारी खर्चाची रचना या बाबी डिटेलमध्ये बघितल्या. पुन्हा भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या लेक्चरमध्ये एका नव्या मुद्द्यांना घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.